निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भातलं एक राजपत्र काढलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहे का ज्या ठिकाणी ओबीसीची मर्यादा ही 50%च्या वर जात असेल त्या ठिकाणी ओबीसीची जी आहे ती कमी करावी आणि आरक्षण जे आहे ते 50%च्या आत ठेवावं। या सगळ्या प्रक्रियेमुळे कुठेतरी ग्रामपंचायतसाठी हा नियम लागू करण्यात आला। मात्र इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा काय असा प्रश्न उपस्थित होतो। मात्र या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओबीसीचं मात्र या सगळ्या ठिकाणी मोठं नुकसान होणार आहे, कारण ज्या ठिकाणी ओबीसी वर्ग हा अत्यंत कमी आहे किंवा आदिवासी जिल्हे आहेत त्या ठिकाणी ओबीसीला एकही जागा नसणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे। सर, कसं पाहता हा, खरं तर तुम्ही या नियमाला कसं पाहता आणि याचा कसा फटका बसतो? नाही, हा एवढा मोठा फटका आहे की यापूर्वीसुद्धा अनेकदा याच्यावरती भाष्य करण्यात आलेलं आहे की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की SC ST आणि OBC मिळून एकूण आरक्षण 50%च्या वर जाता कामा नये, आणि तेव्हापासून या वादाला सुरुवात झालेली आहे। मध्यंतरी आपल्या राज्यामध्ये सर्वात आधी ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, तेव्हा सरसकट 27% आरक्षण देण्यात आलं। नंतर ती केस सर्वोच्च न्यायालयात गेली, तेव्हा सरकारने सांगितलं की बा आता आमच्या या निवडणुका संपलेल्या आहे, परंतु आता पुढे आम्ही दक्षता घेऊ। नंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, मग जिल्हा परिषदच्या वेळेस सुद्धा तोच प्रश्न आला। तर जिल्हा परिषदच्या वेळेस जिथे जिथे 27% म्हणजे 50%पेक्षा कमी होतात SC ST आणि OBC त्याला निवडणुका घेतल्या, पण जिथे 50%च्या वर रिझर्वेशन जात होतं त्या निवडणुका त्यांनी स्थगित केलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये हा जो आता अध्यादेश निवडणूक आयोगाने काढलेला आहे, हे जिल्हा परिषद आणि याच्या वेळेस जे नोटिफिकेशन त्यांनी काढलेलं होतं तेच ग्रामपंचायतच्या बाबतीत लागू केलेलं आहे, की जे ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये अजून निघालेलं नव्हतं, परंतु त्यांनी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये काढलेलं होतं। मी तेव्हासुद्धा वारंवार सांगत होतो की बा याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा दोष नाही किंवा याचा दोष नाही, खरं म्हणजे सरकार या विषयाकडे कुठल्या गांभीर्याने बघते हे महत्त्वाचं आहे। की सरकारला, मग ते केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, त्यांना खरंच या देशातील 27% म्हणजे 52% किंवा 60% असलेला OBC या OBCला न्याय द्यायचा आहे काय? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे काय अंतिम निर्णय नसतो, आणि म्हणून जरी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं असेल आणि OBCचं आरक्षण कमी होतं, म्हणजे काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की जर आपण अभ्यास केला तर काही ठिकाणी OBCला 0 आरक्षण राहणार आहे। काही ठिकाणी जिथे SC आणि ST या दोन्ही प्रवर्गाची संख्या ही 23%च्या वर जाईल, समजा SC आणि ST मिळून 30% आहे तर OBCला फक्त 20% जागा मिळेल। जिथे 35 आहे तिथे 15 मिळेल, जिथे 40 आहे तिथे 10 मिळेल, जिथे 45 आहे तिथे 5 मिळेल, जिथे 50 आहे तिथे 0 जागा तिथे मिळणार आहे। त्याच्यामुळे हे OBCचं फार मोठं नुकसान आहे। आणि त्यात दुसरं नुकसान असं केलेलं आहे की जर अपूर्णांकाच्या वर जात असेल तिथेही एक जागा कमी होत राहिलेली आहे, जिथे 0.50पेक्षा वर आमचा कॅल्क्युलेशनमध्ये जातो तिथे तो अपूर्णांक वगळावा। SCच्या बाबतीमध्ये तो नियम नाही, STच्या बाबतीमध्ये तो नियम नाही, पण OBCच्या बाबतीमध्ये तो नियम लागू केलेला आहे। म्हणजे सर्वीकडे OBC संवर्गाची कत्तल करणं हे सुरू आहे। हे जर शब्द मी वापरला तर तो चुकीचा होणार नाही। तुम्ही इतरांना एक न्याय देता आणि आम्हाला एक न्याय देता काय? त्यांचे अपूर्णांक येत असेल तर त्यांचं कमी नाही होणार, पण आमचा अपूर्णांक झाला तर वरचा 50% काय 99% जरी आलं तरी वरची जागा तुम्हाला मिळणार नाही। अशा प्रकारचा हा नियम आहे। आणि म्हणून आता भविष्यामध्ये जिथे जिथे ग्रामपंचायतच्या निवडणुका होतील, पोटनिवडणुका, तिथे हा नियम लागू होईल। आणि म्हणून समजा एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये OBCचे 50%च्या वर निवडून आले असेल तर आता पुढची ती जागा ओपनला जाईल किंवा SC STला जाईल, त्यांचं तर ठरलेलं असतं। फक्त नुकसान कोणाचं होणार आहे? OBCचं। जिथे OBC उमेदवार निवडून आला असेल ती जागा जर रिक्त झाली आणि त्या ग्रामपंचायतचं आरक्षण 50%च्या वर गेलं असेल तर आता येणारी पोटनिवडणूक ही ओपनच्या जागेवर होईल, OBCच्या जागेवर होणार नाही। आणि म्हणून या सर्वावरती जर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही खरंच सिरियस असतील की OBCला आपल्या समाजाला न्याय द्यायचा आहे असं जर त्यांचं मत असेल तर एकच पर्याय आहे की संविधानाचं कलम 243D6 आणि संविधानाचं कलम 243T6
या दोन्हीमध्ये अमेंडमेंट करावी, सुधारणा करावी आणि या देशातील ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, मग ते ग्रामपंचायत असो, नगरपरिषद असो, नगरपंचायत असो, महानगरपालिका असो, जिल्हा परिषद, सर्व ठिकाणी 27%, आम्ही 60% म्हणूनच नाही राहिलो. 60% लोकसंख्या आहे. कमीत कमी जे 27% आतापर्यंत आम्हाला मिळत होतं त्याचं तर संरक्षण करा ना. नवीन काय मागतो आम्ही? आणि म्हणून अमेंडमेंट करून या देशातील ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% आरक्षण बहाल करण्यात येईल, देण्यात येईल, अशा प्रकारची सुधारणा करून सर्व ओबीसी संघर्षाला केंद्र आणि राज्य सरकारने न्याय द्यावा, ही माझी आग्रहाची विनंती आहे. तुम्ही जसं सांगितलं की आता कायद्यात म्हणजे सुधारणा केल्याशिवाय होऊ शकत नाही, म्हणजे ओबीसीचं नुकसान हे आता कायम राहील की जो सुप्रीम कोर्टाचा प्रलंबित निकाल आहे त्याचा काही परिणाम होणार आहे? काय होणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय बदलणार आहे? याच्यापूर्वी अनेकदा निकाल आलेले आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल बदलण्याचं काही कारण नाही. की हे बघा, की जेव्हा ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या तेव्हा सरकारने जे ॲफिड्यूट सुप्रीम कोर्टाला दिलं होतं त्या ॲफिड्यूटच्या अनुषंगाने काढलेला हा अध्यादेश आहे, दुसरं काहीच नाही आहे. किंवा त्यावेळेस झाली चूक ती झाली, पण याच्या पुढे आम्ही भविष्यात करणार नाही, हे बघा आम्ही अध्यादेश काढलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं की याच्या पुढे ज्या जागा रिक्त होतील त्या ओबीसीला मिळणार नाही, त्या ओपनला मिळणार. त्याच्यामुळे फार मोठं नुकसान आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. ओबीसी संघटना मग काय करणार? म्हणजे तुम्ही राष्ट्रीय ओबीसी संघटनेचे आता एवढा कसं आहे की आम्ही आंदोलन, आमच्या मागणीमध्ये आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलन करतो आमच्या याच्यामध्ये हा मुद्दा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर ओबीसी संवर्गाला कमीत कमी 27% आरक्षण द्यायचं असेल तर संविधानाच्या कलम 243D6 आणि संविधानाच्या कलम 243D6मध्ये अमेंडमेंट, सुधारणा करून या देशातील ओबीसी प्रवर्गाला केंद्र आणि राज्य सरकारने न्याय द्यावा. सर, आता जसं तुम्ही म्हटलं, मग हा नियम जर जिल्हा परिषदसाठी लागू झाला तर तिथेही ओबीसीचं नुकसान होईल. आता त्या प्रलंबित आपल्याला सांगितलं जातं की सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे त्या प्रलंबित आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था इथे आता जिल्हा परिषद वेगळी नाही, महानगरपालिका वेगळी नाही, नगर परिषद नाही, नगरपंचायत, ज्यांना ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्था लागू होतो त्या सर्वच संस्थांना हा नियम लागू होईल आणि ओबीसीचं फार मोठं नुकसान होणार आहे. सर, मग सुप्रीम कोर्टाच्या ज्या निकालाची अजूनही प्रतीक्षा केली जात आहे, जो विधेयकाचे तारकावर तारखा पुढे जसं ढकलल्या जात आहे, त्या निकालाचा मग काहीच परिणाम होणार नसेल तर मग त्याच्यात सुधारणा काय? मग हे तर ओबीसीचं कायमस्वरूपी झालेलं नुकसान. कायमस्वरूपी झालेलं नुकसान आहे. हे नुकसान जर टाळायचं असेल तर एकमेव मार्ग तो आहे. सरकारने हे समजून घ्यायला पाहिजे. हे टाळाटाळ करू नये की आम्ही कोर्टात जातो आणि हे करतो आणि ते करतो. बिलकुल कोर्टात जाणं बंद करावं. राज्यामध्येही BJPचं सरकार आहे, केंद्रामध्येही BJPचं सरकार आहे. माझी दोन्ही सरकारच्या प्रमुखांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर संविधानाच्या कलम 243D6 आणि T6मध्ये अमेंडमेंटचं बिल येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये आणावं. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये बिल आणावं, त्याला पारित करावं आणि या देशातील 60% ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, आमची तर मागणी लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, तुम्ही तेवढं देणार नाही कारण तुमच्याकडे आमचे आकडे नाही, म्हणून जे आतापर्यंत 94 पासून आतापर्यंत जे 27% मिळत होतं ते आमचं कायम ठेवावं, हीच राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आग्रहाची मागणी आहे. सर, आता नुकसान तर आता झालेलं आहे समजा, मग यात तो तुम्ही जशी म्हणता ते मागणी पूर्ण व्हासाठी ती प्रक्रिया किती लांब आहे, त्याला किती कालावधी जाईल आणि तोपर्यंत अजून निवडणुका झालेल्या असेल? काही वेळ लागत नाही. सरकारने जर मनावर ठरवलं आणि सरकारने जर ओबीसीला खरंच न्याय द्यायचा आहे ही भूमिका घेतली तर ज्या दिवशी आता हे पावसाळी अधिवेशन सुरू होईल त्याच्या पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी बिल पारित करावं लोकसभा आणि राज्यसभेमध्ये. तिसऱ्या दिवशी राष्ट्रपतीची सही होते आणि चौथ्या दिवशीपासून लागू होते. याच्या आधी अनेकदा असं झालेलं आहे की आज एका दिवसामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित होऊन रात्री राष्ट्रपतींची सही होऊन तिसऱ्या दिवशी अंमलात आलेले आहे कायदे. कायदा अंमलात आलेला सरकारने फक्त आपल्या मनावर घ्यायला पाहिजे. इट डिपेंड अपॉन द गव्हर्नमेंट. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे भेट घेणार या सगळ्या अनुषंगाने किंवा यापूर्वी सुद्धा तुम्ही मांडलेला आहे? अनेकदा मांडलेला आहे. माझी आता जेव्हा भेट होईल तेव्हासुद्धा मी सांगणार आहे. आता 7 ऑगस्ट 2026ला बेंगलोरला आमचं अधिवेशन आहे. त्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रामुख्याने हा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी चर्चेला घेणार आहोत. नक्कीच, खरं तर ओबीसी समाजाचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि यासाठी आता खरं तर केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घेऊन तशा पद्धतीची कायद्यातच बदल करावा लागेल. त्याशिवाय ओबीसीचं जे 27% आरक्षण आहे ते ओबीसीला मिळू शकणार नाही आणि ज्या ज्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण हे 50%च्या वर मर्यादा ओलांडल्या त्या ठिकाणी ओबीसीचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी केंद्र आणि राज्य सरकारनेच पुढाकार घ्यावा अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तायवड सर यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.